कधी विचार केलाय का की काही ठिकाणी म्हणजे शहरांमध्ये घरं इतकी जवळजवळ दाटीवाटीने का असतात आणि ह्याच्या अगदी उलट काही ठिकाणी खेड्यांमध्ये किंवा दुर्गम भागात घरं एकदम शांत एकमेकांपासून लांब लांब पसरलेली का दिसतात? यामागे काहीतरी कारण असेल ना? हो, नक्कीच आहे. आणि आज आपण मानवी वस्तीच्या ह्याच रचनेमागे दडलेला भूगोल अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, आपण जिथे राहतो त्या वस्त्यांचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. पहिला आहे केंद्रित वस्ती, म्हणजे जसं की एखाद्या मोठ्या शहराचा मध्यवर्ती भाग, जिथे घरं, दुकानं, इमारती अक्षरशः एकमेकांना खेटून उभे असतात. आणि दुसरा प्रकार आहे विखुरलेली वस्ती, म्हणजे समजा तुम्ही कोकणात किंवा एखाद्या डोंगराळ भागात गेलात तर एक घर इथे, दुसरं घर दूर डोंगरावर, मध्ये शेती किंवा झाडी. पण असं का होतं? काही लोक एकत्र का राहतात आणि काही दूर दूर का? या मागची कारणं काय आहेत? चला तर मग या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात करूया. आपण या वस्तींच्या रचनेमागची भौगोलिक कारणं आता सविस्तरपणे पाहणार आहोत. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, निसर्गच ठरवतो की माणूस कुठे आणि कसा राहणार. सगळ्यात आधी आपण केंद्रित वस्ती म्हणजे काय ते नीट समजून घेऊया. एकदम सोपं आहे. जिथे घरं एकमेकांच्या अगदी जवळ दाटीवाटीने वसलेली असतात त्याला केंद्रित वस्ती म्हणतात. म्हणजे बघा ना, मुंबई, पुणे किंवा दिल्लीसारखी मोठी शहरं. इथे जागेची कमतरता असते, पण सगळ्या सोयीसुविधा एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे कमी जागेत जास्त लोक एकत्र येतात आणि राहतात. तर मग लोक एकत्र का येतात? याचं उत्तर इथे आहे. जरा विचार करा, हजारो वर्षांपूर्वी माणसाला जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती? पाणी. बरोबर. म्हणूनच जिथे नद्या होत्या, पाण्याचे स्रोत होते, तिथे पहिल्या वस्त्या तयार झाल्या. बरं, पाणी मिळालं, मग काय? जेवण. त्यासाठी लागते सुपीक जमीन, म्हणून गंगेच्या मैदानासारख्या सुपीक प्रदेशात लोकसंख्या वाढत गेली. आणि मग हळूहळू जिथे लोक एकत्र आले तिथे शाळा, दवाखाने, बाजारपेठा अशा सुविधा आल्या. अनुकूल हवामान असेल तर मग विचारायलाच नको. ही सगळी कारणं म्हणजे एका चुंबकासारखी आहेत, जी लोकांना एकमेकांकडे खेचून आणतात. आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊया. विखुरलेली वस्ती. हे म्हणजे जणू काही तुम्ही मुंबईच्या गर्दीतून थेट हिमालयातल्या एखाद्या शांत गावात पोचला आहात. इथे घरं एकमेकांपासून खूप लांब असतात. जणू काही त्यांना एकमेकांशी बोलायचंच नाहीये. प्रत्येक घराला स्वतःचं मोठं अंगण, स्वतःची शेती, एकदम निवांत. मग आता प्रश्न पडतो की लोक असे एकटं दूर का राहतात? याचंही उत्तर अर्थातच भूगोलातच आहे. विचार करा अशा जागेचा जिथे जमीन सपाट नाहीये, सगळीकडे डोंगरदऱ्या आहेत किंवा घनदाट जंगल आहे. अशा ठिकाणी दाटीवाटीनं घरं बांधणं शक्य आहे का? नाही. किंवा जिथे पाणी आणि सुपीक जमीन खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तिथे लोक एकत्र राहूच शकत नाहीत. त्यांना जिथे नैसर्गिक साधनसंपत्ती मिळेल तिथे पसरावंच लागतं. म्हणूनच हिमालय किंवा सह्याद्रीसारख्या पर्वतीय प्रदेशात किंवा राजस्थानच्या वाळवंटात आपल्याला अशाच विखुरलेल्या वस्त्या पाहायला मिळतात. चला, आता हीच संकल्पना आपल्या देशाच्या, भारताच्या उदाहरणातून समजून घेऊया. आपल्या भारतात मैदानी प्रदेश आणि पठारी प्रदेश लोकांच्या राहणीमानावर कसा परिणाम करतात ते बघू. तर आता आपण आपल्या देशाबद्दल बोलूया. भारत किती मोठा आणि विविधतेने नटलेला देश आहे, बरोबर? मग इथे लोकांच्या राहण्याची पद्धत सगळीकडे सारखी असेल का? अजिबात नाही. मग जरा विचार करा, कुठे दाट वस्ती असेल आणि कुठे विरळ? भारताचं चित्र इथे अगदी स्पष्ट होतंय बघा. उत्तरेकडील मैदानी प्रदेश म्हणजे जिथे गंगा नदी वाहते, उत्तर प्रदेश, बिहारसारखी राज्य. इथे सुपीक जमीन आहे, भरपूर पाणी आहे, जमीन सपाट आहे, त्यामुळे स्वाभाविकच इथे केंद्रित वस्ती आहे. याच्या अगदी उलट मध्य भारतात म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड, इथे जंगलं आहेत, पठारी, उंच सखल भाग आहे, त्यामुळे वस्ती विखुरलेली आहे. तिसरं उदाहरण राजस्थानचं वाळवंट. तिथे पाण्याचीच कमतरता आहे, म्हणून लोक दूर राहतात. आणि चौथं हिमालय. तिथे तीव्र उतार आणि थंड हवामानामुळे दाट वस्ती शक्यच नाही. बघा, पॅटर्न किती स्पष्ट आहे नाही? आता भारतापासून जरा लांब जाऊया, थेट दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझील देशाकडे. इथे मानवी वस्तीची कहाणी तिथली लांबलचक किनारपट्टी आणि ॲमेझॉनच्या घनदाट जंगलांभोवती फिरते. काय वाटतं तुम्हाला? भारतासारखंच ब्राझीलमध्येही काही ठिकाणी खूप गर्दी आणि काही ठिकाणी एकदम शांतता असेल का? आणि त्यामागची कारणं काय असतील? इथेही तोच भौगोलिक पॅटर्न स्पष्ट दिसतोय. ब्राझीलमधली जवळजवळ सगळी मोठी शहरं जसं की रिओ डी जेनेरिओ आणि साओ पावलो ही आग्नेय किनारपट्टीवर वसलेली आहेत. का?
कारण तिथे हवामान चांगलं आहे, सुपीक जमीन आहे आणि विकासासाठी लागणारी खनिजेही आहेत. पण जसं जसं आपण देशाच्या आत उत्तरेकडे जातो तिथे अमेझॉनचं महाकाय जंगल लागतं. इथे प्रचंड पाऊस, दमट आणि रोगट हवामान आहे. त्यामुळे इथे फक्त काही मोजक्या आदिवासी जमाती, त्याही विखुरलेल्या स्वरूपात राहतात. बाकी लोकसंख्या जवळजवळ नाहीच. आता आपण ह्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधल्या वस्तींच्या स्वरूपाची तुलना करूया आणि त्यातून काय महत्वाचा निष्कर्ष काढता येतो ते पाहूया. ही तुलना खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, भारत आणि ब्राझील दोन्ही देशांमध्ये दाट आणि विरळ वस्त्या आहेत, पण त्यामागची कारणं थोडी वेगळी आहेत. भारतात लोकसंख्येची घनता सुपीक जमिनीवर म्हणजे शेतीवर जास्त अवलंबून आहे, म्हणून लोक मैदानी प्रदेशात जास्त राहतात. तर ब्राझीलमध्ये लोकसंख्या किनारपट्टीवर जास्त केंद्रित आहे, कारण तिथे हवामान आणि नैसर्गिक साधनसंपत्ती चांगली आहे. पण या दोन्ही उदाहरणांवरून एक गोष्ट मात्र 100% सिद्ध होते. देश कोणताही असो, तिथला भूगोलच ठरवतो की माणसं कुठे आणि कशी राहणार. थोडक्यात सांगायचं तर आज आपण जे काही शिकलो त्याचा सार एका वाक्यात आहे: मानवी वस्तीचा मूळ चालक हा भूगोल आहे. आपण तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली तरी आजही पाणी, जमीन आणि हवामान हेच मूलभूत घटक आपलं स्थान आणि आपलं जीवनमान ठरवतात. आणि ही एक अशी गोष्ट आहे जी कधीही बदलणार नाही. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. जरा विचार करा, ज्या देशात लोक शहरांमध्ये दाटीवाटीने राहतात आणि ज्या देशात लोक खेड्यांमध्ये विखुरलेले आहेत, या दोन्ही देशांच्या आर्थिक विकासात आणि प्रगतीमध्ये काय फरक पडत असेल? रस्ते, उद्योग, शिक्षण यांसारख्या सुविधांवर याचा. हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण भूगोलाच्या अभ्यासक्रमातला एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा धडा सुरू करणार आहोत: मानवी वस्ती. आणि यात आपण दोन देशांची तुलना करणार आहोत. एक आपला भारत आणि दुसरा आहे ब्राझील. दोन्ही देश विकसनशील आहेत, पण तुम्हाला माहितीये का, दोघांच्या शहरीकरणाची म्हणजे शहरांच्या वाढीची गोष्ट खूप वेगळी आहे. हाच फरक का आहे आणि कसा आहे हेच आपण आजच्या भागात अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया. तर मग आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न येतो की शहरांची वाढ म्हणजेच अर्बनायझेशन हे सगळीकडे सारख्याच पद्धतीने होतं का? याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. प्रत्येक देशाची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती वेगळी असते आणि त्यामुळेच शहरांच्या वाढीचा वेग आणि पद्धती बदलते. हेच नीट समजून घेण्यासाठी आपण भारत आणि ब्राझील ही दोन उत्तम उदाहरणं अभ्यासणार आहोत. चला तर आधी आपण आपल्या देशापासून, भारतापासूनच सुरुवात करूया. भारताच्या नागरीकरणाबद्दल एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे त्याचा वेग. आपल्या देशात शहरांची वाढ झालीये, पण ती खूप हळू आणि स्थिर गतीने झालीये. म्हणजे एकदम अचानक मोठा बदल झालेला नाहीये. एक संत आणि सातत्यपूर्ण प्रवास आहे हा. आता हे समजून घेण्यासाठी आपण काही आकडेवारी पाहूया, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. 1961 साली भारतात फक्त 18% लोक शहरांमध्ये राहत होते. आता गंमत बघा, पुढच्या 10 वर्षांनी म्हणजे 1971 मध्ये हा आकडा फक्त 18.2% झाला. म्हणजे वाढ किती झाली? फक्त 0.2%. यावरून आपल्याला नागरीकरणाचा वेग किती मंद होता हे स्पष्ट दिसतं. पण त्यानंतर मात्र वेग थोडा वाढलेला दिसतो. 1981 मध्ये तो 23.3% पोहोचला आणि 2011च्या जनगणनेनुसार तो 31.2% पोहोचला आहे. याचा अर्थ काय की आपला प्रवास जरी हळू असला तरी तो योग्य दिशेने आणि सातत्याने सुरू आहे. तर हा आकडा लक्षात ठेवायचा आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची 31.2% लोकसंख्या शहरी भागात राहते. आता हा आकडा आपल्याला मोठा वाटू शकतो, पण जर आपण विकसित देशांशी जसं की अमेरिका किंवा युरोपियन देशांशी तुलना केली तर त्यांच्या मानाने हा खूपच कमी आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की आजही भारताची बहुसंख्य लोकसंख्या ही गावांमध्ये म्हणजे ग्रामीण भागातच राहते. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे जे काही 31.2% नागरीकरण आहे ते संपूर्ण भारतात एकसारखं नाहीये. यात प्रादेशिक भिन्नता म्हणजे रिजनल डिफरन्सेस खूप आहेत. उदाहरणार्थ गोवा आणि दिल्लीसारखी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश पाहिले तर तिथे नागरीकरण खूप जास्त झालेलं आहे. गोव्यात 62% पेक्षा जास्त लोकसंख्या शहरात राहते. पण याच्या अगदी उलट जर आपण उत्तरेकडील राज्यांकडे पाहिलं जसं की हिमाचल प्रदेश, बिहार, राजस्थान, तर इथे नागरीकरण खूपच कमी आहे. या राज्यांमध्ये आजही शेती आणि ग्रामीण जीवनशैलीच प्रमुख आहे. चला, आत्तापर्यंत आपण भारताची परिस्थिती पाहिली, मंद पण स्थिर. आता आपण ब्राझीलकडे वळूया आणि तुम्हाला सांगतो इथे चित्र भारताच्या अगदी उलट आहे.
ब्राझीलमध्ये नागरीकरण हे एका वेगवान परिवर्तनासारखं आहे. म्हणजे काही दशकांमध्येच हा देश ग्रामीणमधनं जवळजवळ पूर्णपणे शहरी देश बनला. हा बदल किती मोठा आणि वेगवान होता हे आकडेवारीतून लगेच लक्षात येईल. बघा, 1960 सालीच ब्राझीलची जवळपास अर्धी लोकसंख्या म्हणजे 47.1% लोक शहरात राहत होते आणि पुढच्या फक्त 50 वर्षांत म्हणजे 2010 पर्यंत हा आकडा तब्बल 84.6% पोहोचला. विचार करा, केवढा मोठा बदल आहे हा. याच प्रचंड वेगामुळे आज ब्राझील हा जगातील सर्वाधिक नागरीकरण झालेल्या प्रमुख विकसनशील देशांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पण इथेही एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही जी प्रचंड वाढ झाली ना, ती संपूर्ण ब्राझीलमध्ये सारखी झाली नाही. जसं आपल्याकडे काही राज्यांमध्ये जास्त नागरीकरण आहे, तसंच ब्राझीलमध्ये झालं. तिथली बहुतेक लोकसंख्या ही दक्षिण आणि आग्नेय भागात एकवटली. विशेषतः साओ पावलोसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रचंड लोकसंख्या जमा झाली. आणि याचा परिणाम काय झाला असेल बरं? बरोबर, या शहरांवर लोकसंख्येचा प्रचंड ताण आला. घरं, पाणी, वीज, नोकऱ्या, वाहतूक या सगळ्या सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. आता या समस्येवर उपाय म्हणून ब्राझील सरकारने खास धोरण राबवलं. या धोरणाचं नाव होतं पश्चिमेकडे चला, म्हणजेच गो वेस्ट पॉलिसी. नावावरूनच आपल्याला थोडी कल्पना येते नाही का? सरकारने लोकांना आवाहन केलं की तुम्ही फक्त दक्षिण आणि आग्नेय भागातल्या शहरांमध्ये गर्दी करू नका, तर देशाच्या पश्चिम भागात सुद्धा स्थलांतर करा, तिथे जाऊन राहा. थोडक्यात हा लोकसंख्येचं विकेंद्रीकरण म्हणजे डिसेंट्रलायझेशन करण्याचा एक प्रयत्न होता. तर या पश्चिमेकडे चला धोरणामागे 3 मुख्य उद्देश होते. पहिला, दक्षिण-पूर्व भागातील मोठ्या शहरांवरचा अतिरिक्त ताण आणि गर्दी कमी करायची. दुसरा उद्देश होता देशाचा जो पश्चिम भाग तुलनेने अविकसित होता त्या भागात विकासाला चालना देणे. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता देशातील प्रादेशिक असमतोल कमी करणे. म्हणजे काही भाग खूप विकसित आणि काही भाग खूप मागासलेला, हा फरक कमी करून संपूर्ण देशाचा संतुलित विकास साधणे. हा भाग तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तर आपण आतापर्यंत भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमधील नागरीकरणाची प्रक्रिया स्वतंत्रपणे पाहिली. आता आपण या दोन्हींची थेट तुलना करूया, म्हणजे तुमच्या मनातला गोंधळ दूर होईल आणि दोन्ही देशांमधले मुख्य फरक अगदी स्पष्टपणे लक्षात येतील. हा भाग परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. आपण 4 मुद्द्यांच्या आधारे ही तुलना करूया. पहिला मुद्दा आहे वेग, म्हणजे पेस. भारतात हा वेग कसा आहे? मंद. याउलट ब्राझीलमध्ये अतिशय वेगवान. दुसरा मुद्दा आहे नागरीकरणाची पातळी, म्हणजे लेव्हल. भारतात ही पातळी कमी आहे, 2011 मध्ये होती 31.2%. तर ब्राझीलमध्ये ही पातळी खूपच उच्च आहे, 2010 मध्येच ती 84.6% पोचली होती. तिसरा मुद्दा आहे आकृतिबंध, म्हणजे पॅटर्न. नागरीकरण कुठे जास्त एकवटलं आहे? भारतात ते दक्षिणेकडील राज्यांमध्ये अधिक आहे, तर ब्राझीलमध्ये ते दक्षिण-पूर्व भागात केंद्रित झालेलं आहे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे सरकारी धोरण, म्हणजे पॉलिसी. भारताने शहरांच्या विकासासाठी अलीकडे स्मार्ट सिटी योजना आणली आहे, तर ब्राझीलने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी पश्चिमेकडे चला हे धोरण राबवलं. हे 4ही मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवा. तर मित्रांनो, या संपूर्ण तुलनेवरून आपण काय शिकलो? आपण हे पाहिलं की नागरीकरणाचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. एकाच ध्येयाकडे जाण्याचे 2 वेगवेगळे रस्ते असू शकतात. आता प्रश्न हा आहे की या वेगवेगळ्या मार्गांचा या दोन्ही देशांच्या भविष्यावर काय परिणाम होईल? एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. नागरीकरण म्हणजे केवळ उंच इमारती आणि मोठे रस्ते बांधणे नव्हे, तर ही एक अशी प्रक्रिया आहे जी त्या देशाचा आर्थिक आणि सामाजिक भविष्य घडवत असते. भारताचा हा हळू पण स्थिर मार्ग आणि ब्राझीलचा वेगवान बदल, हे दोन्ही मार्ग आपापल्या देशांना एका नव्या भविष्याकडे घेऊन जात आहेत. आणि जाता जाता मी तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जात आहे. विचार करा की भारताची आणि ब्राझीलची नागरीकरणाची ही जी वेगवेगळी धोरणं आणि वेगळे मार्ग आहेत, त्यामुळे भविष्यात या 21व्या शतकात जागतिक पटलावर त्यांचं स्थान कसं निश्चित होईल यावर तुम्ही नक्की विचार करा आणि आपल्या मित्रांशी चर्चा करा. आजच्यासाठी इतकंच. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि पुढच्या भागासाठी तयार रहा. धन्यवाद.